नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर बघा, आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीजपासून जे काही महाराष्ट्र सिटी 2024 मध्ये ओके जवळजवळ नियर अबाउट 16 शिफ्ट ओके 8 दिवसांमध्ये एक थोडंसं बेसिक सांगून देतो तुम्हाला की आपल्याला म्हणजे 8 दिवसांमध्ये ओके 8 दिवसांमध्ये जवळजवळ 16 शिफ्ट कंडक्ट केल्या आता 2024 ला. ठीक आहे. तर मग या 16 शिफ्ट मध्ये जसं आपल्या पॅटर्नच माहिती आहे तुम्हाला की फिजिक्सचे 50 क्वेश्चन्स राहतात. टोटल किती क्वेश्चन्स राहतात? 50. ठीक आहे. मग असे 16 शिफ्ट मध्ये 50 क्वेश्चन्स आपले झाले होते. ठीक आहे. म्हणजे जवळजवळ 800 क्वेश्चन्स. ठीक आहे. जवळजवळ 800 क्वेश्चन्स ओके मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फिजिक्सचे होते, केमिस्ट्रीचे होते आणि मॅथमॅटिक्सचे होते. जो पीसीएम ग्रुप किंवा जर बायोलॉजी पकडला तर त्याचे डबल राहतात. ठीक आहे. 100 क्वेश्चन्स राहतात बट 1 कॅरी 1 मार्क. ठीक आहे. तर 16 शिफ्ट मध्ये ओके हा जो काही मागच्या वर्षी झाला होता. ठीक आहे. तर 8 दिवसात ही सगळी घटना झाली होती. म्हणजे घटना झाली होती म्हणजे पेपर झाले होते. ओके. तर मग जे काही क्वेश्चन्स महाराष्ट्र सिटी 2024 चे क्वेश्चन्स आहेत ओके ओनली म्हणजे 2024, कारण की 2024 चे आपल्याकडे 800 एमसीक्यूज आहेत. इथे लक्षात 2024 चे आपल्याकडे 800 एमसीक्यूज आहेत. त्याच्यामुळे आपल्याला कोणीतरी मला कमेंट पण केलं होतं 2-3 मुलांनी की बा की 2024 चे क्वेश्चन सर तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आम्हाला जास्त हेल्प होईल. ओके. या अगोदर मी 22-23 या इयरवर फोकस करत आलो किंवा 21-22 म्हणजे या 2-4 वर्षाचे घ्यायचं. ओके. परंतु मलाही लक्षात आलं की बा 2024 चे 800 एमसीक्यू असताना आपल्याला पुन्हा बॅक न जाता 2024 चेच आपण एमसीक्यू डिस्कस करण्याचा प्रयत्न करू प्रत्येक शिफ्ट मध्ये. ठीक आहे. जसा हा 2 मे पहिला शिफ्ट होता जिथे 50 एमसीक्यूज आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. त्यानंतर मग याच दिवशी सेकंड शिफ्ट मध्ये जे काही झाले आपण स्टेप बाय स्टेप मॅक्सिमम क्वेश्चन्स ओके 800 एमसीक्यूज पैकी आपण मॅक्सिमम एमसीक्यूज ओके तुमचा जोपर्यंत पेपर येणार नाही ओके टेंटेटिव्ह आपल्याला एप्रिल सांगून राहिला, परंतु जेव्हाही केव्हा होईल त्याच्या अगोदर आपण हे कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करण्याचा 101% आपण प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा, स्टेप बाय स्टेप आपण क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा, तुम्हाला या ओके राईट कॉर्नरला तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पहिल्या नंबरचा न्यूमेरिकल दिसतो. ठीक आहे. बघा, पहिल्या नंबरचा न्यूमेरिकलचा आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचा आहे. यू कॅन सी ऑन द राईट कॉर्नर. बघा, पहिला काय म्हणतो की इन सेमीकंडक्टर ओके ॲट अ रूम टेम्परेचरला सेमीकंडक्टर कसा बिहेव करतो. ओके. तर पहिला ऑप्शन दिलेला आहे ओके द व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. ओके. द कंडक्शन बँड इज कम्प्लिटली एम्प्टी. The conduction band is partially filled and the valence band is partially empty. Clear? Last option, the valence band is completely filled and the conduction band is partially filled. Okay. म्हणजे सरळ ओके सरळ at a room temperature. ओके. बघा, हा जो काही क्वेश्चन आहे ना 11वीला जो काही तुमचा लास्ट चॅप्टर आहे आय थिंक सेमीकंडक्टर ओके या चॅप्टरवर बघा 11वीचा क्वेश्चन आहे या चॅप्टर किंवा 12वीचा जर तुम्ही सेमीकंडक्टर बघितलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी तिथे मिळते. ओके. रूम टेम्परेचरवर सेमीकंडक्टर कसा बिहेव करते आपल्याला फाइंड आउट करायचं. आपल्याला माहित आहे की 2 प्रकारचे एनर्जी बँड राहतात. ठीक आहे. हा झाला व्हॅलन्स बँड, हा झाला कंडक्शन बँड. ठीक आहे. आणि सेमीकंडक्टर मध्ये जी काही एनर्जी गॅप राहते ती कमी राहते 0.7 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं की रूम टेम्परेचरला आपल्याला माहित आहे 27 डिग्री सेल्सिअस या रूम टेम्परेचर या रूम टेम्परेचरला कंडक्टर सारखा बिहेव करतो. ठीक आहे. म्हणजे व्हॅलन्स बँड मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स होते ते इलेक्ट्रॉन्स इकडे मूव्ह व्हायला सुरुवात होते. ओके. समजा आपण असं कन्सिडर करू इकडे 100 समजा इलेक्ट्रॉन्स आहे तर रूम टेम्परेचरला 50 इलेक्ट्रॉन्स वर गेले. याचा अर्थ 50 इथे राहिले आणि 50 इथे राहिले म्हणजे पार्शियली हा पण फिल्ड आहे आणि पार्शियली हा पण फिल्ड आहे. ओके. किंवा सी ऑप्शन आपला याच्यामध्ये सी ऑप्शन आहे. ओके. तुम्ही जर सी ऑप्शन जर बघितला तर काय म्हणतो सी ऑप्शन की पार्शियली कंडक्शन बँड फिल्ड राहतो आणि पार्शियली हा एम्प्टी होतो. बिलकुल बरोबर आहे. 100 पैकी 50 गेल्यानंतर हा पार्शियली एम्प्टी झाला. ओके. शब्दांची रचना आहे. पार्शियली एम्प्टी म्हणू शकता, पार्शियली फिल्ड म्हणू शकता, कारण की बँड्स म्हणजे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते या बँड मध्ये निघणे. याला तर आपण पार्शियली फिल्डच म्हणू शकतो. याला पार्शियली एम्प्टी म्हणू शकतो का? पार्शियली एम्प्टी याला म्हणू शकतो कारण की इथनं इलेक्ट्रॉन्स वर गेले. ठीक आहे. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. ओके. जो काही क्वेश्चन्स होता आपण तो क्वेश्चन्स महाराष्ट्र सीईटी ओके शिफ्ट नंबर 1 2024 मधला पहिला क्वेश्चन होता. इतका सिंपल क्वेश्चन होता. 11वीचा क्वेश्चन होता. ठीक आहे. चला, काही हरकत नाही.
स्टेप बाय स्टेप आपण याच पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता पहिले म्हणजे एका व्हिडिओमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स मी डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. जवळजवळ 10 तरी क्वेश्चन्स आले पाहिजे, म्हणजे एका शिफ्टवर फार तर फार 5 आपले व्हिडिओज बनले पाहिजे. बघा सोल्युशन नंबर सेकंड. बघा जो काही प्रश्न आहे तो तुम्हाला राईट कॉर्नरला दिसणार. आता काय करतो, ही पद्धत अप्लाय करावी लागली, आपल्याला वेळ नाही आपल्याकडे. बघा सेकंड क्वेश्चन. ए पार्टिकल ॲट रेस्ट स्टार्ट्स मूव्हिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सिलरेशन. कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सिलरेशन दिलेलं आहे 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके. इनिशियली पार्टिकल ॲट रेस्टला होता, ॲट रेस्ट इनिशियली. moving with constant angular acceleration in a circular path. आता सर्क्युलर पाथ मध्ये जेव्हा तो इनिशियली कॉन्स्टंट राहतो त्याची अँग्युलर वेलोसिटी ओमेगा नॉट किती राहते 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे. ठीक आहे. द टाइम ॲट विच, ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टाइम. द टाइम ॲट विच द मॅग्निट्यूड ऑफ इट्स सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन इज सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन अँड टँजेन्शियल ॲक्सेलरेशन विल बी इक्वल. ओके. बघा क्वेश्चन काय म्हटलं. बघा इनिशियली पार्टिकल रेस्टवर होता, म्हणजे त्याची जी काही इनिशियल वेलोसिटी होती ती किती होती 0. ओके. तो कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशन म्हणजेच किती 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअरनी तो सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर पाथ तो परफॉर्म करत होता. ठीक आहे. मग अशा कोणत्या टाइमला की सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन आणि टँजेन्शियल ॲक्सेलरेशन कसे राहतात सेम इक्वल. ओके. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे टाइम. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. टँजेन्शियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आर इंटू ओमेगा, आर इंटू अल्फा, सॉरी आर इंटू अल्फा डेफिनेटली. ओके. आर आर गेट कॅन्सल, देयरफॉर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा. ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा. ठीक आहे. बघा आता काही हरकत नाही, टाइम फाइंड आउट करायचा ना आपल्याला. आर इंटू अल्फा, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. टाइम फाइंड आउट करायचं रे बाबू. एक मिनिट. बघा अँग्युलर ॲक्सेलरेशन दिलेला होता तेवढा टाइम फाइंड आउट करायचा, ही कंडिशन आपण घेतली. हा ठीक आहे. चला काय आलं लक्षात. बघा जेव्हा एखादा पार्टिकल लिनियर मोशन परफॉर्म करतो तर त्याच्यासाठी आपल्याकडे इक्वेशन आहे v इक्वल्स टू u प्लस at, वेर v इज फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन अँड टाइम. ठीक. सेम जेव्हा पार्टिकल जेव्हा लिनियर ॲक्सेलरेशन परफॉर्म करत होता, लिनियर मोशन परफॉर्म करत होता तेव्हाचा फॉर्म्युला. मग एखादा पार्टिकल जेव्हा अँग्युलर किंवा पार्ट जेव्हा परफॉर्म करतो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे w इक्वल्स टू w नॉट प्लस अल्फा इंटू t. ओके. हा फायनल झाला. ओके. हा झाला इनिशियल, हा झाला अल्फा. फक्त अँग्युलर झाला, हा अँग्युलर वेलोसिटी फायनल. ओके. अँग्युलर वेलोसिटी लिनियर, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ओके. इथून आपण टाइम फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. बघा ओमेगा इक्वल्स टू ओमेगा नॉट किती आहे 0, ॲट रेस्ट तो 0 होता, अल्फा इंटू टी. ओके. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे, एक ओमेगा आणि एक अल्फा. ओके. अल्फाची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला काय माहित पाहिजे ओमेगा. ओमेगा इथनं फाइंड आउट करू शकतो. ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू अल्फा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 4. ओके. देयरफॉर ओमेगा इक्वल्स टू √4, √4 म्हणजे स्क्वेअर टू 2 रेडियन पर सेकंड. ठीक. म्हणजे आता बघा इथं ओमेगाची व्हॅल्यू टाका किती आहे 2, हा डिवाइडेड बाय अल्फा, अल्फा म्हणजे किती आहे 4 इक्वल्स टू टी, म्हणजे टी इक्वल्स टू 1/2 सेकंड. ठीक. जर तुम्ही तुमच्या ऑप्शन मध्ये बघितलं तर कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सी. ओके. जो काही आहे ना सी ऑप्शन आहे. ठीक आहे. देयरफॉर टी इक्वल्स टू 1/2 सेकंड, सी ऑप्शन. ठीक आहे. सोपा क्वेश्चन होता, याच्यात खूप काही मोठी अडचण नव्हती. ओके. बघा तुम्हाला पॉज करून नोट डाऊन करायचं असेल तर तुम्ही सोल्युशन पॉज करून नोट डाऊन करू पण शकता, काही मोठी हरकत नाही. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण सेकंड क्वेश्चन ही इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला आता आपण मूव्ह करूया थर्ड क्वेश्चन. चला थर्ड बघा, तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. द इंटेन्सिटी ऑफ लाईट कमिंग फ्रॉम one of the slits is in Young's double slit. Experiment is double the intensity from the other slit. काही हरकत नाही, सांगतो समजून. ओके. The ratio of the maximum intensity to the minimum intensity in the interference range pattern observed is. एकदम सिंपल.
ओके, तुम्हाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट माहितीच आहे, ठीक आहे. ही झाली स्क्रीन, ठीक आहे. समजा कोहरंट सोर्स राहतो, एकच सोर्स राहतो, ओके. परंतु काय नाही, स्प्लिट केल्यामुळे इथे एक सोर्स तयार होतो, हा एक सोर्स तयार होतो. त्यांचं काय म्हणणं पडलं, हा जो काही सोर्स आहे याची इंटेन्सिटी किती आहे, I1. तर सेकंड जो काही सोर्स आहे I2, याची इंटेन्सिटी पहिल्यापेक्षा कशी आहे, दुप्पट आहे म्हणते. याच्या लक्षात, हा जो काही सोर्स आहे स्प्लिट केल्यामुळे याची इंटेन्सिटी किती आहे, सेकंड सोर्सची इंटेन्सिटी पहिल्या सोर्स पेक्षा कशी आहे, डबल आहे. कशी आहे, डबल. ओके, स्क्रीनवर मग इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला. त्यांनी काय विचारलं आपल्याला, द रेशो ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी टू द मिनिमम इंटेन्सिटी. हा आपल्याला क्वेश्चन विचारला. द रेशो ऑफ मॅक्सिमम टू मिनिमम इंटेन्सिटी. सिंपल फॉर्म्युला आहे. ओके, आपल्याला आता काय फक्त फॉर्म्युला टाकायचा आहे, ठीक आहे. बघा, मॅक्सिमम इंटेन्सिटी स्क्वेअर रूट ऑफ I1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ I2 याचा होल स्क्वेअर. ओके, डिवाइडेड बाय मिनिमम साठी स्क्वेअर ओव्हर स्क्वेअर रूट ऑफ I1 प्लस I2 स्क्वेअर, खाली स्क्वेअर रूट ऑफ I1 मायनस I2 स्क्वेअर. ओके, आता आपल्याला काय सिम्प्लिफाईड करायचं आहे, a स्क्वेअर प्लस b होल स्क्वेअर. a स्क्वेअर जर केला स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, व्हॉट मीन्स I1. इथे पण काय शिल्लक राहतो, I2 प्लस 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ I1 I2. ओके, सेम करायचं, फक्त काय I1 प्लस I2, इथे काय मायनस 2 टाइम्स I1 आणि I2. आता आपल्याला जिथे I2 आहे तिथे काय पुट करायचं आपल्याला 2 टाइम्स I1. काय हे बघा, I2 च्या ठिकाणी जर 2 टाइम्स I1 टाकला तर 2 टाइम्स I1 आणि I1 काय झालं, 3 टाइम्स I1 प्लस 2 स्क्वेअर रूट ऑफ I2 च्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं, 2 टाइम्स I1 आणि I1 चा काय झाला स्क्वेअर, म्हणजे इथे 2 शिल्लक राहिला, I1 स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, काय शिल्लक राहिला I1. ठीक आहे, मग इथे सेम तसंच, म्हणजे काय शिल्लक राहिला 3 टाइम्स I1 प्लस सॉरी इथे मायनस इथे 2 रूट 2 आणि I1. ठीक आहे, बघा I1 इथनं कॉमन निघतो, इथे कॉमन निघतो, मग काय झालं इथं सरळ सरळ कॅन्सल, म्हणजे शिल्लक किती राहिलं 3 प्लस 2 रूट 2 आणि खाली 3 मायनस 2 रूट 2. ठीक आहे, रॅशनलायझेशन करूया आपण, 3 मायनस 2 रूट 2, 3 मायनस 2 रूट 2. ठीक आहे, म्हणजेच बघा वर तुम्हाला मिळतो a प्लस बी a मायनस बी आणि खाली मिळतो a मायनस बी होल स्क्वेअर. याला पूर्ण जर कॅल्क्युलेशन्स केलं तर तुम्हाला येते 34. ओके, 34 ला आपण 34 डिवायडेड बाय 1 पण लिहू शकतो और 34:1 पण लिहू शकतो. ठीक आहे, बघा आता तुमच्या तिथे तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये 34 डिवायडेड बाय 1. ओके, म्हणजे बी ऑप्शन इज देअर. ओके, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, बघा आता आपण न्यूमेरिकल नंबर 4 आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. बघा तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघा, सॅम्पल ऑफ ऑक्सिजन गॅस अँड अ सॅम्पल ऑफ हायड्रोजन गॅस. काही हरकत नाही, ऑक्सिजन गॅस आणि हायड्रोजन गॅस. ओके ओके, बोथ हॅव द सेम मास. ओके, समजा याच्यासाठी आपण M1 करू, याच्यासाठी M2 करू, दोघांचा मास कसा आहे. 1 इंडिकेट्स फॉर ऑक्सिजन अँड सेकंड जो आपण वापरतो प्रिफिक्स सफिक्स तो हायड्रोजनचा. दोघांचा मास सेम, व्हॉल्यूम अँड प्रेशर पण सेम आहे, व्हॉल्यूम पण सेम आहे म्हणते आणि दोघांचा प्रेशर पण कसं आहे म्हणते सेम. काय हरकत नाही. द रेशो ऑफ देअर ॲब्सोल्यूट टेम्परेचर, याचं टेम्परेचर समजा T1 आहे, याचं टेम्परेचर आहे T2. दोघांचं काय विचारलं आलं आपल्याला, ॲब्सोल्यूट टेम्परेचरचा रेशो विचार. आणि मोलर मास दिलेला आहे, ऑक्सिजनचं दिलेलं आहे आपल्याला 32 आणि हायड्रोजन गॅसचं मोलर मास दिला आहे 2. ठीक आहे, एकदम सिंपल. युजिंग आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन काय, PV इक्वल्स टू nRT. ठीक आहे, therefore PV इक्वल्स टू n च्या ठिकाणी स्मॉल m अपॉन कॅपिटल M इंटू RT. Small m is mass of that particular gas and capital M is nothing but the molar mass. हा फॉर्म्युला आपण ऑक्सिजन साठी आणि हायड्रोजन साठी यूज करू. ओके, ऑक्सिजन साठी तर T1 येईल, हायड्रोजन साठी T2 येईल. मग इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 करू शकतो. बघा, पहिलं ऑक्सिजन साठी प्रेशर आहे P1, व्हॉल्यूम आहे V1. ठीक आहे, मास आहे M1, मोलर मास दिलेला आहे. मोलर मास किती आहे याच्यासाठी 32. ओके, R टाइम्स T1, मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. हायड्रोजन साठी प्रेशर आहे P2, व्हॉल्यूम आहे V2, मास दोघांचं कसं आहे सेम. M2 ने लिहितो मी M1 लिहितो, मोलर मास दिला आहे 2, R आणि टेम्परेचर T2, मेक इट इक्वेशन नंबर 7.
इक्वेशन 1 डिवायडेड बाय 2 जर केलं तर T1/T2 चा रेशो मिळते. बघा हे सगळे काय झाले कॅन्सल. P2 च्या ठिकाणी मी P1, V2 च्या ठिकाणी V1 लिहू शकतो युजिंग दिस इक्वेशन. चला काही हरकत नाही. ओके बघा मग तुमच्याकडे शिल्लक काय राहिलं. इथे तर काही नाही, लेफ्ट हँड साइडला 1 शिल्लक राहिलं. इथे बघा M1 गेट कॅन्सल, RR गेट कॅन्सल. बघा M1/32 into 2/M1 T1/T2. M1 गेट कॅन्सल. 32 इकडे झाला, 32/2 इक्वल्स टू T1/T2. 32/2 म्हणजे 16/1. म्हणजे जो काही टेम्परेचर आहे तो कितीला 16/1. एक तर 16:1 या फॉर्मॅटमध्ये येतो. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये तुमचा दिसतं 16:1. तुम्ही जर बघितलं तर सी ऑप्शन इज देअर. सी ऑप्शन इज. बघ परत एक आपण 5व्या नंबरचा क्वेश्चन डिस्कस करूया. बरोबर सुरू आहे ना. ओके हे झालं लक्षात. बघा या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन घेऊया 5वा. नंतर पुढल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन डिस्कस करूया. बघा तुम्ही 5वा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर लिहू शकता. या क्वेश्चनचं आपण सोल्युशन डिस्कस करूया. बघा 5वा क्वेश्चन काय म्हणतो. द हाईट अबाउट द अर्थ सरफेस ॲट विच द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिकम्स 1/n टाइम्स द व्हॅल्यू ॲट द सरफेस. ओके आर इज द रेडियस ऑफ द अर्थ. बघा त्यांनी काय म्हटलं अर्थ आहे ठीक आहे पर्टिक्युलर हाईटवर या एच एवढ्या हाईटवर ठीक आहे. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे जी प्राईम आणि ती ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्या हाईटवर किती आहे ते 1/n टाइम्स द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. जी काही सरफेस आहे त्याच्यावर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे जी आणि या हाईटवर किती आहे जी प्राईम. तर या दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे. ओके आणि त्यांनी विचारलं आपल्याला ती हाईट विचारली. ओके इथं लक्षात हे रिलेशन त्यांनी दिलेलं वर्ण पण काय. आता आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे Gm/r². हा फॉर्म्युला कधी चालला जेव्हा एखादी पर्टिक्युलर बॉडी सरफेस होती पर्टिक्युलर हाईटवर जर राहिलं. बघा कॅपिटल जी आणि एम चेंज होते का. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि मास ऑफ द अर्थ चेंज नाही. चेंज काय होतं फक्त रेडियस. बघा पहिले रेडियस होती r सरफेसवर होता तर वर गेला तर किती झाला r+h². या दोन्ही व्हॅल्यूज इथे पुट करा. जी प्राईमची व्हॅल्यू आहे Gm/r+h² 1/n. जी ची व्हॅल्यू Gm/r². h फाइंड आउट करायचं आहे. जीएम गेट काय झाला कॅन्सल ठीक आहे ना. ही कॅन्सल रेसिप्रोकल करू. देयरफॉर r+h² n टाइम्स r². स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे आपल्याला h फाइंड आउट करायचं. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल होते r+h आणि इकडे स्क्वेअर रूट n झाला. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल शिल्लक राहिला. h फाइंड आउट करायचा r इकडे शिफ्ट करू. देयरफॉर h बिकम्स स्क्वेअर रूट ऑफ n into r minus of r. r कॉमन निघाला शिल्लक राहिला स्क्वेअर रूट ऑफ n -1. दिस इज द व्हॅल्यू ऑफ h. ओके where the acceleration due to gravity becomes the 1/n times the g. काहीतरी तो नंबर राहणार ठीक आहे. असा जर ऑप्शन बघितला तर ऑप्शन नंबर 4 डी ऑप्शन मध्ये तुम्हाला हा पर्टिक्युलर ऑप्शन दिसतो. येतं लक्षात. तर अशा प्रकारचे पर्टिक्युलर क्वेश्चन्स आपण या शिफ्ट अनालिसिस मध्ये किंवा जे काही पर्टिक्युलर शिफ्ट झाला त्याच्यामध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. पहिला व्हिडिओ होता फक्त आपण 5 न्यूमेरिकल डिस्कस केले आणि शुअर राहा की नेक्स्ट व्हिडिओपासून आपण 5 पेक्षा अधिक क्वेश्चन डिस्कस करू. मला चांगला नंबर ऑफ व्हिडिओज कमी झाली पाहिजे एका शिफ्टमध्ये ठीक आहे. आता हा पहिला व्हिडिओ होता. थोडी चूक झाली. काही व्हिडिओज मी केले होते परंतु ते शूट नाही झालं. ओके नाही तर या व्हिडिओमध्ये पण म्हणजे माझं टार्गेट होतं की 10 न्यूमेरिकल झाले ठीक. कधी कधी होत नाही टाईम येईल. ओके तर बघा तुम्हाला जर आपला हा उपक्रम आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट.